ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज मतमोजणी होते आहे। 5 राज्यांपैकी 4 राज्यांमध्ये मतमोजणी होते आणि या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपल्यासोबत भाजपा प्रवक्त्या प्रेरणा होनराव आणि काँग्रेस प्रवक्ते कपिल ढोके हे जोडलेले आहेत। त्यांच्यासोबत आपण चर्चा करतोय। मध्य प्रदेशचा निकाल आपण जर पाहिला तर प्रेरणाजी, या निकालावरती, या मतमोजणीच्या निकालावरती काय आपली प्रतिक्रिया आहे? मध्य प्रदेश मध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेला हा प्रचंड जनमताचा कौल, 161 जागांवरती भारतीय जनता पक्ष आता लीड करतोय आणि काँग्रेसला 66 जागा दिसतात आणि 3 इतर पक्षांसाठीच्या असलेल्या जागा आहेत। गेल्या 18 वर्षांपासून मध्य प्रदेशमध्ये असलेलं भारतीय जनता पक्षाचं सरकार, शिवराज सिंग चौहानजींनी मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांच्या संपूर्ण टीमने त्या ठिकाणी केलेलं काम, लाडली बहना सारख्या योजनेचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन, ज्या महिलेवरती कधी विश्वास दाखवला नव्हता, तिच्या काम करण्यावरती, तिच्या सक्षमीकरणावरती विशेष काम कधीच करण्यात आलेलं नव्हतं, हे काम करत असताना भारतीय जनता पक्षाने त्या प्रत्येक महिलेच्या मनामध्ये निर्माण केलेला विश्वास, एक विश्वासाची जागा, तिच्या सोबत असलेलं सरकार, ह्या सगळ्या गोष्टींचा आउटकम माता भगिनींनी ट्रिमेंडस वोट शेअर देऊन मध्य प्रदेशमध्ये दाखवलेला आहे। युवकांसाठी त्या ठिकाणी झालेलं काम, युवक कल्याण म्हणजे सरकारी योजना असतात काय आणि खरे त्याचे बेनिफिशियरीज ज्यावेळी लोक होतात त्यावेळी काय चित्र दिसू शकतं, याचं उत्तम उदाहरण आपल्याला या क्षणी मध्य प्रदेशमध्ये पाहायला मिळतंय। त्यामुळे ज्या ज्यांना काँग्रेस सरकारने मागच्या काळामध्ये महिलांना, युवकांना वंचित ठेवलं होतं, त्यांना खरी जागा दाखवायचं काम यावेळी मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा जनतेने केलंय। हा मोदीजींच्या नेतृत्वावरचा प्रचंड विजय आहे आणि मध्य प्रदेश सरकारने केलेल्या कामाची पोचपावती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कपिलजी, यावरती आपली काय प्रतिक्रिया? कारण काँग्रेसकडून सुद्धा घोषणा केली गेली होती योजनेसंदर्भात, कुठेतरी भाजपाची योजना आली आणि त्यानंतर काँग्रेसकडून महिलांसाठी स्पेशली योजना ही सांगण्यात आली होती, घोषणा ही करण्यात आली होती, मात्र कुठेतरी याचा कुठेच एक चित्र दिसलेलं पाहायला मिळत नाही, कुठेतरी याचा परिणाम झालेला पाहायला मिळत नाहीये। ठीक आहे, म्हणजे मला असं म्हणायचं आहे, निवडणुकांमध्ये या 3 राज्यांमध्ये ज्या ठिकाणी काँग्रेस आता आपल्याला पिछाडीवर दिसते, या ठिकाणी आम्ही कमी पडलो काय तर निश्चितच कमी पडलो, हे मान्य करण्याला काही दुमत नाही। शेवटी जय पराजय हा निवडणुकांमध्ये होत असतो, परंतु झालेल्या निकालानंतर जर आपण कुठेतरी अशा आविर्भावात असू की काँग्रेस पूर्णपणे हरलेली आहे, म्हणजे काँग्रेस मुक्त भारत हे जे काही नरेंद्र मोदींचा आणि भाजपाचा नारा होता तो काही फार खरा ठरला असं मला या ठिकाणी वाटत नाही। ज्या राज्यांमध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो त्याचा विचार करू, चिंतन करू, आणखी काही बदल करता येतील निश्चित करू, परंतु याच राज्यांमध्ये ह्या निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टी कुठल्या पद्धतीने लढली याचा सुद्धा विचार या ठिकाणी झाला पाहिजे। म्हणजे आपण जर पाहिलं असेल तर मध्य प्रदेशात केंद्रीय मंत्री, 3-4 मंत्री आणि 3-4 खासदार असे एकूण 7-8 लोकांना त्यांनी केंद्रातून विधानसभेची निवडणूक लढायसाठी पाठवलं। म्हणजे एकीकडे सांगायचं की आमचा ग्राफ वाढतोय, एकीकडे सांगायचं की आम्ही कार्यकर्त्यांना सन्मान देणारी लोक आहोत, मग कशासाठी केंद्रात मंत्री आणि केंद्रात खासदार असणाऱ्या लोकांना विधानसभेच्या निवडणुकांमध्ये कशासाठी उभं करायचं? प्रेरणाजी, यावरती आपलं उत्तर? प्रेरणाजी, यावर आपलं उत्तर? आता हे कपिलजींचे काँग्रेसचे जे टिपिकल माइंडसेट आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसायला लागलेत। कोण सांगितलं केंद्रात असलेला व्यक्ती राज्यामध्ये लढू नाही शकत, राज्यात असलेला व्यक्ती केंद्रात नाही लढू शकत? हे कोण सांगितलंय? त्या अटी नियमांना घातलंय कोण? अरे हे अटी नियम नसलेला पक्ष म्हणजेच भारतीय जनता पार्टी आहे। सगळ्यात आधी मी आपण गोष्टी करायच्या की आमचा ग्राफ या ठिकाणी हे सन्मान देतो आणि दुसरीकडे केंद्रातल्या नेतृत्वाला राज्यामध्ये आणायचं, याचा अर्थ मला बोलू दिलं तर मी बोलेन। कृपया मला सांगा, नरेंद्र सिंग कपिलजी, आपलं बोलणं झालेलं आहे। कपिलजी दुसरा कोणी नव्हता। कपिलजी, आपलं बोलणं झालेलं आहे आणि त्यावरती आता प्रेरणाची उत्तर देतात, त्यांना उत्तर देऊ द्या। चुकीचं आहे, असं कसं? तुम्ही माइंडसेट नाही, आधी आपण तुमचं वक्तव्य ऐकलेलं आहे, त्यावरती त्यांना उत्तर देऊ द्या। ज्यावेळी लढायला आणलं तिथे नव्हतं का? मला प्रेरणाजी बोला। पक्ष भाजप कपिलजी, मला माझं बोलण्याचा वेळ द्या। तुम्हाला माहिती होतं की निवडणूक जिंकायची असेल तर सगळी आयुध वापरा लागतील। ज्यांनी 10 वर्षात प्रचंड भ्रष्टाचार करून पैसे गोळा केले त्यांना पैसे खर्च करायसाठी उमेदवारी दिल्या, स्पष्ट आहे। माइंडसेटचा काय संबंध आला? काँग्रेसने कुठे असं केलेलं नाही की फार मोठा केंद्रातला मंत्री आणला, केंद्रातला हे आणला आणि विधानसभा लढवली।
बिलकुल नाही. विधानसभेच्या निवडणुका राज्यातल्या नेत्यांच्या असतात, राज्यातल्या लोक लढली पाहिजे, कार्यकर्त्यांना सन्मान दिला गेला पाहिजे, ही भूमिका काँग्रेसची होती. बरं, कपिलजी आपलं बोलणं झालेलं आहे. प्रेरणाजी यावरती आपण बोला. हे कपिलजींचे जे नियम अटी आहेत ना, हे भारतीय जनता पक्ष नाहीये. या भारतीय जनता पक्षामध्ये एक युवा खासदार होऊ शकतो, एक युवा आमदार होऊ शकतो, एखादा सिनियर व्यक्ती राज्यात येऊन लढू शकतो, राज्यातला युवा व्यक्ती खासदार होऊ शकतो, तो राज्यातनं केंद्रात जाऊ शकतो. ह्या टिपिकल सायकोलॉजीनुसार भारतीय जनता पक्ष मुळीच चालत नाही. त्यामुळे ह्या ट्रिक्स आणि टिप्स भारतीय जनता पक्षाला देण्याचं काम कपिलजींनी करू नये. ज्या पद्धतीने रणनीती ठरणार त्या पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार. कपिलजी मला बोलू देत. कपिलजी मला बोलू देत. मी तुमच्यामध्ये मध्ये अजिबात बोललेली नाहीये. दीज आर नॉट गुड मॅनर्स टू टॉक. मला बोलण्याचा वेळ मला दिला पाहिजे. मी तुमचं बोलणं शांततेत ऐकून घेतलेलं आहे पूर्णपणे. त्यामुळे ह्या अशा टिपिकल रणनीती आणि काय ह्यांनी हे केलं पाहिजे, त्यांनी ते केलं पाहिजे, हा पक्ष नाही. अचानकपणे कोणीतरी मुख्यमंत्री होऊ शकतो, अचानकपणे कोणीतरी मुख्यमंत्री नाही होत. यांच्या पक्षात जसं ठरलंय तशा पद्धतीने भारतीय जनता पक्ष नाही चालत. त्यांची पद्धत त्यांच्या सोबत आहे, भारतीय जनता पक्षाची पद्धत भारतीय जनता पक्षासोबत आहे. उद्या केंद्रामध्ये आणखी नवखे चेहरे खासदार म्हणून जातील, त्यांना नवीन संधी मिळेल. वरचे लोक खाली आले, आज ते खाली काम करतील जमिनीवरती. केंद्रामध्ये त्यांनी दिल्लीत काम केलं एवढे दिवस, त्यांना त्रास नाही तर यांची पोटदुखी का व्हायला लागलीये? जे काम करणार आहेत ते कुठेही, कधीही, कसेही आणि केव्हाही काम करायला तयार आहेत. मग तुमची पोटदुखी का होतीये? कारण तुम्हाला तुमच्या टिपिकल वेज मध्ये तो विजय, लोकांच्या मनामध्ये जागा निर्माण करण्याची क्षमता तुम्ही हरवून बसलेले आहात. आणि आता हे विचारांचं जे काही तुमचं झालेलं आहे फ्रस्ट्रेशन, ते थोपवण्याचा कार्यक्रम जर तुम्ही करत असाल तर तुम्ही आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. तुमच्या टिपिकल वेजनी ज्यावेळेस इंदिरा गांधींच्या स्कीम्स होत्या त्याच विषयांना घेऊन तुम्ही 2023 मध्ये लोकांसमोर चाललात. आज तुमच्या समोर 365 दिवस आणि 24 तास काम करणारा प्रधानमंत्री देशामध्ये आहे. आणि दुसऱ्या बाजूला तुमचे राहुल गांधी अचानकपणे कित्येक दिवस गायब होतात आणि मध्येच उगवतात. असं हे टिपिकल जमणार नाही. ये नया भारत आहे, इट्स न्यू इंडिया, नये भारत की नई नींव लोकांनी ऍक्सेप्ट केलेली आहे. त्यामुळे हे विचार आमच्यावर थोपवण्याचं कारण नाही. आत्मपरीक्षण तुम्ही करावं. तुम्ही तुमच्या कामाची पोचपावती लोकांकडून घ्यावी. माझ्यासोबत इथे डिबेट करून तुम्हाला काहीही मिळणार नाही. अपयश आता पचवा. कपिलजी आता तुम्ही बोलू शकता, यावरती तुम्ही उत्तर द्या. आता मला सगळ्यात अगोदर तर त्या नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींची जी तुलना करतात ते फार हास्यास्पद वाटते आहे. कारण राहुल गांधी वेगळ्या उंचीचा माणूस आहे. निवडणुका जिंकणं आणि निवडणुका हरणं हा वेगळा भाग जरी असला तरी राहुल गांधींची जी काही विद्वत्ता आहे त्याची आणि नरेंद्र मोदींची कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. जर होऊ शकत असेल, प्रेरणाजींचं जर भारतीय जनता पार्टीत ऐकल्या जात असेल, मी काही भाजपला सल्ला देणार नाही, पण त्या ज्या पद्धतीने सांगतात की आम्हाला शिकवायची गरज नाही, आम्हाला कळतं, तर निश्चितच मला असं वाटतं की नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची एक एक पत्रकार परिषद लोकांसमोर झाली पाहिजे. नरेंद्र मोदी लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात का? निश्चित देऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, हा जो काही विजय आहे तो मी या ठिकाणी सांगतो, आम्हाला आत्मपरीक्षण निश्चित करायचं आहे, आम्ही करू, ते आम्हाला मान्य आहे, आम्ही मोठ्या मनानं मान्य करणारी लोक आहोत. परंतु हा विजय, माझं असं स्पष्ट मत आहे की ह्या निवडणुका स्थानिक नेतृत्वाच्या भरोशावर झाल्या पाहिजे. स्थानिकांना नेतृत्व करण्याची संधी भेटली पाहिजे. पण याही निवडणुकांमध्ये जर मोदी आणि शहा जात असतील कि यहाँ पे कमल को वोट दीजिए, मुझे देख के वोट दीजिए, यहाँ पे मैं खड़ा हूं ऐसा समझिए, एखाद्या आमदाराच्या मतदारसंघात जायचं आणि इथे मला समजून मत द्या, अरे बाबा त्याची काहीतरी इज्जत आहे की नाही? पण जिथे तिथे नरेंद्र मोदींच्या नावावर मतांची भीक मागायची. त्यामुळे जर हे जिंकत असतील तर निश्चितच मला असं वाटते की भारतीय जनता पार्टीचं हे काही फार मोठं यश नाही. दुसरी गोष्ट, गेल्या आता हे लोक का आणली केंद्रातली? का म्हणजे आता मोठेपणाच्या गप्पा मारायच्या की इथे दुसऱ्या युवकांना संधी देऊ, यांना खाली काम करायला लावू, ह्या गोष्टी काही पटण्यासारख्या नाही. ज्यांनी पक्ष वाढवला, ज्यांनी मेहनत केली, ज्यांनी वरती नेतृत्व केलं, त्या लोकांना महाराष्ट्रात काय, मुंडे परिवाराची काय परिस्थिती आहे आज भारतीय जनता पार्टी? प्रेरणाजी बोला बोला बोला, आपल्याला काहीतरी बोलायचं आहे यावरती. प्रेरणाजी मला बोलू द्या. कपिलजी, आपला मुद्दा आपल्याला कळालेला आहे, प्रेरणाजींना सुद्धा आपला मुद्दा कळालेला आहे. प्रेरणाजी, यावरती बोला आपण. शोकांतिका मी मगाशी म्हणल्याप्रमाणे यांची ही आहे की ग्रामपंचायतीच्या निवडणुकांपासून ते केंद्राच्या निवडणुकांपर्यंत राहुल गांधी हा सर्वसमावेशक चेहरा त्यांच्याकडे होऊ शकत नाहीत.
ही यांची मोठी शोकांतिका आहे. नाही, दुसऱ्या मुळातच बाजूला आमचं नेतृत्व राहुल दुसऱ्या गांधी बाजूला काम आहे आम्ही. दुसऱ्या राहुल बाजूला गांधीचं केलेलं काम आहे. दुसऱ्या बाजूला आज संपूर्ण देशभरामध्ये म्हणजे भारतीय जनता पक्ष ही एकात्म मानववादावरती चालणारी पार्टी आहे. एकात्म मानववाद पंडित दीनदयाळ उपाध्यायजींनी भारतीय जनता पक्षासाठी एक विचाराची नीव ठेवलेली आहे. त्याच्यावरती आम्ही चालतो. काय एकात्म मानववाद? त्या लोकसभेपासून त्या ग्रामपंचायतीपर्यंत समाजातल्या शेवटच्या घटकाचा विकास झाला पाहिजे, सर्वांच्या पर्यंत विकास पोचला पाहिजे आणि हाच एकात्म मानववाद आहे. तोच विषय जर का देशाच्या पंतप्रधानांच्या चेहऱ्याचा ऍक्सेप्टन्स हा ग्रामपंचायतीपर्यंत असेल तर हा विजय आहे मोदीजींच्या कामाचा. त्या शेवटच्या माणसापर्यंत आज जगात आपण देशात कुठे जरी गेलो तरी या देशाचे प्रधानमंत्री कोण आहेत, ते कुठल्या देशात गेले होते, आपल्याकडे G20 कसं झालं होतं, आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या कपिलजी, चेहऱ्याला जगामध्ये मोदींचा इतका प्रभाव आहे का? नाही बघा, म्हणजे नेमकं हे जर कधी एखाद्या दुसऱ्या देशातल्या लोकांनी म्हटलं किंवा सामान्य माणसानं म्हटलं तर आपण निश्चितच मान्य करू. पण आता भारतीय जनता पार्टीचं दुखणं असं आहे की त्यांच्याकडे मोदीशिवाय काही असा पर्याय नाही. आणखी कोण म्हणतोय? मतदान कोण करतो? सामान्य माणूस करतो. सामान्य माणूस मोदींशिवाय- करतोय. नाही, नाही, Accept ठीक करा. आहे. मतदान, निवडणुका हे जिंकणं, accept हरवणं, करा. तुमचं Today स्वप्न नाही, is आम्हाला the काही day of भाजपला हरवणे आमचं acceptance. स्वप्न नव्हतं. आजचा दिवस ऍक्सेप्ट करण्याचा आहे. हा, मान्य केलंय आम्ही, प्रेरणाजी केलंय. मान्य करा पण हे. तुम्ही या निकालातून जर असं समजत असाल की मोदीच देशाचे काही फार मोठे ग्रामपंचायतीपासून विश्वगुरू आहेत, लोकसभेपर्यंत मोदींना भाजपची नाही. विचारधारा लोकांनी ऍक्सेप्ट केली, हे मान्य करा आजच्या नाही, दिवशी. नाही, ही असं कामाची नाही पोच पावती आहे. नाही. राहुल गांधी ना ग्रामपंचायतीत ऍक्सेप्टेड आहेत ना ते लोकसभेत ऍक्सेप्टेड आहेत. तुमच्याकडे अहो, जे राहुल आता गांधी typical तर लोक बघा, उरलेले राहुल त्याचे चेहरे गांधी- तुम्ही वापरायचा प्रयत्न करत असाल तर हा तुमचं दुर्दैव आहे. तुमच्या कामाचं दुर्दैव आहे ते की तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू नाही आम्हाला- शकता. आम्ही लोकशाहीला मानणारी लोक आहोत. तुमच्या ना आम्ही राज्यातल्या मोदींच्या चेहऱ्यांना चेहऱ्यावर लोकांनी मतं accept मागितलेली केलं. नाही. आणि तुमच्या मोदींची राज्यातल्या नौटंकी जास्त चेहऱ्यांना दिवस लोकांनी चालणार accept नाही नाही. केलं. कपिलजी, तुमच्या राज्यातल्या चेहऱ्यांना लोकांनी ऍक्सेप्ट नाही केलं. तुमच्या राष्ट्रातल्या चेहऱ्याला लोकांनी ऍक्सेप्ट नाही केलं. तुमच्या गल्लीतल्या चेहऱ्याला सुद्धा लोकांनी ऍक्सेप्ट नाही केलं. नाव इट्स टाइम ऑफ ऍक्सेप्टन्स. तुम्ही ऍक्सेप्ट करा की तुमचा चेहरा अहो, आम्ही ग्रामपंचायतीपासून ऍक्सेप्ट केलाय, लोकसभेपर्यंत आम्ही कुठलाच ऍक्सेप्ट accept केलाय, होत पण नाहीये. तुम्ही ज्या पद्धतीच्या त्याच्यामुळे आता आविर्भावात खंत राहताय, बाळगणं बंद नरेंद्र करा. मोदीच आता देशाचे विश्वगुरु आहे, हे बिलकुल मान्य करण्यासारखं नाहीये. नरेंद्र मोदीच या देशाचे आता सगळे Accept करा. तारणार आहे. You should आणि तुमच्या accept it. लोकांना जे काही मोदींच्या नावाचा एक मोदी फोबिया झालेला आहे तो तुम्ही त्यातून आता बाहेर आला पाहिजे. देशाला काही मोदी वाचून ठीक आहे, निवडणुका होत असतात, निवडणुकांमध्ये जय पराजय होत असतो, तो आम्ही मान्य केला. पण तुमचं काँग्रेस मुक्त भारतचं जे स्वप्न होतं ते काही पूर्ण होताना दिसत नाही, हे तुम्ही ऍक्सेप्ट करा. कपिलजी, मला असं वाटतंय आजच्या दिवशी आपण या डिबेटमध्ये बसलेले असताना मोदीजींचा म्हणजे विरोधकांना पण ही गोष्ट मान्यच आहे की आदरणीय मोदीजी हे 365 दिवस आणि 24 तास अवेलेबल असलेले नेते. ते देशाचा विचार करतात आणि देशाचाच विचार करतात. ते विदेशात गेले तरी भारताची प्रतिमा कशी उंचावेल याच्यासाठी काम करतात आणि एखादा रॅलीमध्ये शेवटी उभा असलेला तरुण असेल तर त्याच्या प्रश्नाविषयी विचार करतात. त्यामुळे मला वाटतंय की आजच्या दिवशी या गोष्टींचा तुमची ही खंत आहे, ही मान्य करते मी की राहुल गांधींच्या चेहऱ्याला ऍक्सेप्टन्स नाहीये. ते कितीही विचारवंत आणि कितीही कोण काय असतील ते तुमचं जे काही म्हणणं आहे ते मतदाराला मान्य नाहीये हो. त्यामुळे आज तुमचे हे सगळे तर्कवितर्क जे आहेत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा बघा, तुम्ही एवढ्या वेळी मोदीजींना नावं ठेवलं, तुमच्या अनेक नेत्यांनी त्यांना नाही त्या शब्दांमध्ये मौत का सौदागर तुमचे सर्व म्हणतात. या मौत का सौदागर म्हणलेल्या व्यक्तींनी किती लोकांना आजच्या दिवशी शेवटच्या माणसापर्यंत काम करत राहिले ते अविरतपणे. राम मंदिरासारखा प्रश्न होता, भारताची अस्मिता असलेला प्रश्न होता, ते सोडवण्यामध्ये किती मोठा सिंहाचा वाटा त्यांनी निर्माण केला. आज मी कालच्या दिवशी उज्जैनला गेले होते. म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नंतर या देशामध्ये कुठल्याच मंदिराचा जीर्णोद्धार झाला नव्हता. पण आज आपण ज्यावेळी बघतो प्रत्येक ज्योतिर्लिंग अतिशय सुंदर झालंय. त्या ज्योतिर्लिंगावर जाणारा तो प्रत्येक रस्ता सुंदर झालाय. प्रत्येक घरामध्ये पाणी पोचलंय. महिलेला स्वतःच्या नावाचं स्वतःच्या अधिकाराचं घर मिळालेलं आहे. कोविड सारख्या काळामध्ये या देशामध्ये कुणीही भुकेनी मेलाय असा माणूस नव्हता. 80 कोटी लोकांना पाहिजे तेवढं राशन मिळत होतं. जो मध्यमवर्गीय असेल, बिलो पॉवर्टी लाईन असेल, त्या प्रत्येकाच्या घरी अन्न जात होतं. आज आपल्या देशामध्ये गेल्या 70 वर्षापासून रखडलेल्या प्रश्नांना जर का आदरणीय मोदीजी
उत्तर देत असतील तर लोकांना ते अपील होणार आहे. फक्त वरचं नाही, खालचं नाही, सगळ्या स्तरातल्या लोकांसाठी काम होत आहे. आज भारतामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ज्या होत आहेत, ज्या 10व्या नंबरवरती आपण आपली इकॉनॉमी होती, वी आर 5th लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड. त्याच्यामुळे गरीबापासून या देशातल्या उच्चभ्रू माणसापर्यंत जे मोदीजींचं नेतृत्वाचा ऍक्सेप्टन्स आहे तो तुम्ही मान्य केला पाहिजे. हा मोदीजींच्या नेतृत्वाचा ऍक्सेप्टन्स आहे म्हणत असताना मी सांगते, भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेचा ऍक्सेप्टन्स आहे. इथे काम करणारा प्रत्येक नेता कार्यकर्त्याचा ऍक्सेप्टन्स आहे. इथे कुणालाही घाई नाहीये त्याचं श्रेय घेण्याची. हा प्रत्येकाच्या मनाचा मोठेपणा आहे आणि प्रत्येकाची काम करण्याची पद्धत आहे. म्हणून घराणेशाही विरहित चालणारी भारतीय जनता पार्टी, तिचा ऍक्सेप्टन्स लोकांनी केलेला आहे आणि म्हणूनच असे रिझल्ट येतात. कपिलजी, याचं समाधान आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली, तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. तेलंगणामध्ये काँग्रेसची जरी रणनीती आपण जरी पाहिली, काँग्रेसची आघाडी जरी पाहिली, मात्र इतर राज्यांमध्ये का हे पाहायला मिळालं नाही? पुन्हा एकदा सांगा. आपण पाहतोय राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केलेली आहे, त्यानंतर ते तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र तेलंगणामध्ये जरी काँग्रेस आघाडीवर असली, मात्र इतर 3 राज्यांमध्ये काँग्रेसची जी रणनीती पाहायला मिळाली तेलंगणामध्ये, ती इतर राज्यांमध्ये का नाही पाहायला मिळाली? ठीक आहे, मी पुन्हा एकदा सांगतो की त्या ठिकाणी 3 राज्यांमध्ये जी काही काँग्रेस त्या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने काँग्रेस लढली, बिलकुलच काँग्रेसनं काही खराब प्रदर्शन केलं असं म्हणता येणार नाही. राजस्थान, मी पुन्हा एकदा 3 राज्याचं विश्लेषण करत असताना सांगतो की राजस्थानच्या लोकांचा रिवाज आहे, ते दर 5 वर्षांनी सरकार बदलतात. हे गेल्या आपण 30 वर्षापासून पाहत आलेलो आहे. त्यामुळे तिथल्या निवडणुकीत काही लोकांनी फार भाजपला स्वीकारलं किंवा काँग्रेसला मोठ्या प्रमाणात नाकारलं असं म्हणता येणार नाही. त्या ठिकाणी 5 वर्षांनी दर म्हणजे ती त्या लोकांची त्या ठिकाणची पद्धत आहे, ते बदलत असतात. मध्य प्रदेशात मात्र आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागे आहोत. याचं आत्मपरीक्षण आम्ही केलेलं आहे, आम्ही करू सुद्धा. त्याचं कारण सुद्धा मी सांगितलं. मी पुन्हा एकदा सांगतो, प्रेरणाजी या मुद्द्यावर बोलतच नाही. त्या आता लगेच या 3 राज्यातल्या निवडणुका जिंकलो आणि त्या लगेच आता मोदी देशात कसे सर्वोत्तम आहे ते सांगायला, म्हणजे मला एक शोकांतिका अशी आहे की गेल्या साधारणतः 40 मिनिटापासून आपण या ठिकाणी चर्चेमध्ये बसलेलो आहे आणि 40 मिनिटामध्ये प्रेरणाजींच्या तोंडून एकाही स्थानिक राज्यातल्या नेत्याचं नाव त्या ठिकाणी आलं नाही किंवा त्याच्या कर्तृत्वाचा साधं उच्चार सुद्धा केला गेलेला नाही. म्हणजे 3 राज्यात सरकार आली, मोदींना ऍक्सेप्टन्स आहे. 3 राज्यात लोकांनी निवडून दिलं, मोदींमुळे शक्य झालं. भारतीय जनता पार्टीकडे मोदी सोडून दुसरं काही नाही, हे आता त्यांच्या बोलण्यामधून स्पष्ट झालेलं आहे. दुसरी गोष्ट, काँग्रेस हा लोकांना घेऊन लढणारा पक्ष आहे. मध्य प्रदेशात कमलनाथजींच्या नेतृत्वात निवडणुका केल्या, त्यांना पूर्णपणे फ्री हँड देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. राहुल गांधी गेले, त्यांनी असं म्हटलं नाही की राहुल गांधींना मतदान करा, ते म्हणू शकले असते. आता मग असं म्हटलं नाही की लगेच हे म्हणतात की त्यांना ऍक्सेप्टन्स नाही. अहो, राहुल गांधी आहेत, नरेंद्र मोदी आहे. राहुल गांधींची नरेंद्र मोदीची बरोबरी होऊ शकत नाही. नरेंद्र मोदी राहुल गांधी पेक्षा मोठे किंवा ते ठीक आहे, वयानं मोठे असतील, हे असतील, पंतप्रधान असतील, तो भाग वेगळा, पण मोदी राहुल गांधींची बरोबरी करू शकत नाही. हे मी अजूनही माझ्या मुद्द्यावर ठाम आहे. मध्य प्रदेशात कमलनाथजींच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या, त्यांना त्या ठिकाणी फ्री हँड दिला गेला. राजस्थानमध्ये म्हणजे एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सीएम कसा असला पाहिजे, अशोक गेहलोत त्या ठिकाणचे गेल्या 10 वर्षातले सगळ्यात चांगले सीएम म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काम केलं. पण त्या लोकांचा रिवाज आहे, त्यांनी बदललं, त्यात काही नवीन नाही. दुसरी गोष्ट, तेलंगणात रेवंत रेड्डींच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या, रेवंत रेड्डींना त्या ठिकाणी फ्री हँड दिला गेला. म्हणजे काँग्रेस ज्या त्या राज्यातल्या नेत्याला मोठी करणारी पार्टी आहे. मध्य प्रदेशामध्ये ज्यावेळी केंद्रातली 7 लोक त्यांनी राज्यामध्ये आणली, उतरवली, काय उद्देश असेल? अहो, या ठिकाणी जर काँग्रेसला रोखायचं असेल तर सगळी शक्ती वापरली पाहिजे. मग प्रचंड पैसे ज्या लोकांनी केंद्रात 10 वर्ष भ्रष्टाचार करून त्या ठिकाणी गोळा केलेली आहेत, ती पैसे त्या ठिकाणी खर्च केली पाहिजे. आणि तुम्ही सांगा ना, कुठेतरी शिवराज सिंग चव्हाणांचं नाव प्रेरणाजींनी घेतलं का आतापर्यंत? नाही घेतलं. कारण त्यांना माहिती आहे, यशाचे बाप अनेक असतात, अपयश मात्र अनाथ असतं. आता जिंकलो तर नरेंद्र मोदींमुळे जिंकलो, हरलो असतो शिवराज सिंग चव्हाणांचे. बोला, आपल्याला यावरती बोलायचंय. मला पूर्ण करू नाही, आपला मुद्दा परत तिथेच येतोय. आपण प्रेरणाजींचं यावरती उत्तर पाहूयात. पूर्ण करू देत नाहीये तुम्ही मला. तिसऱ्यांदा सांगता मी एमपीवर आलो की मला बोलू द्या ना. त्यांनी कुठे शिवराज सिंग चव्हाणांचं नाव घेतलं नाही. शिवराज सिंग चव्हाणांसारखा मुख्यमंत्री राहिलेला माणूस, एक मोठा नेता, त्याचं नाव 4थ्या यादीमध्ये यांना जाहीर करावं लागतं. म्हणजे
भाजप स्थानिक नेतृत्वाला संपवण्याचं काम करते. त्या ज्या काही गप्पा मारतायत की आम्ही देशात हे केलं, आमची पार्टी एकात्मिक मानवतावाद मानणारी पार्टी वगैरे आहे, असं कुठेही होताना दिसत नाही. त्यांना फक्त आणि फक्त भ्रष्टाचारातून जमवलेल्या पैशांमधून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाचं प्रदर्शन करायचं आहे. त्याचा गैरवापर करून ठिकठिकाणी सत्ता मिळवायची आहे. बस एवढंच ध्येय त्यांचं आहे. इथे जिंकले याचा अर्थ काही ते फार मोठे विश्वगुरू आहेत किंवा ते काही फार देशाचे तारणहार आहेत असं होऊ शकत नाही. काँग्रेस कधी संपत नसते आणि भाजपचं काँग्रेस मुक्त भारताचं स्वप्न कधीही साकार होत नसते. प्रत्येक लढणाऱ्या स्थानिक नेतृत्वाच्या भरोशावर काँग्रेस जिवंत आहे. आगामी काळात काँग्रेस चांगलं प्रदर्शन करून नरेंद्र मोदींना घरी पाठवणार आहे, हा अजूनही आमचा विश्वास आहे. कपिलजींना अजूनही आशा आहे, निकाल लागलेला नाहीये. प्रेरणाजी, यावरती आपलं काय मत आहे? कपिलजींनी मगाशी मी लाडली बहिणा योजनेच्या संदर्भात शिवराज सिंग चौहानांच्या संदर्भात जे बोलले ते कदाचित त्यांनी ऐकलं नसेल किंवा सोयीस्कररित्या त्यांनी त्याला बाजूला ठेवलं असेल. मला फक्त इतकंच सांगायचंय की आता निवडणुका झाल्या, केंद्रातले जे पदाधिकारी होते ते राज्यामध्ये लढले. मागच्या काळामध्ये पण असं झालेलं आहे. राज्यामध्ये जे लढले नाही ते केंद्रात गेलेले आहेत. अशा अनेक गोष्टी भारतीय जनता पक्षामध्ये होत असतात. आता हे सगळं झालं, आता निकाल आलेत समोर कपिलजी. आता हे सगळे विषय संपले. तुम्हाला निवडणुकांच्या युद्धामध्ये जे करायचं होतं ते तुमचं करून झालंय. आम्हाला जे करायचं होतं ते आमचं करून झालंय. एक युद्ध लढलो आपण आणि त्या युद्धाचा निकाल आपल्या सगळ्यांच्या समोर आलाय. त्यामुळे तुमच्या स्थानिक चेहऱ्यांना, तुम्ही ज्यांचा कैवार घेऊन फार आता मगाशीपासून सारखे बोलतायत, अशोक गेहलोत जी असतील आणि कमलनाथ जी असतील, त्यांना रिजेक्शन मिळाले लोकांकडून. तुमच्या राहुल गांधींचा चेहरा चालत नाही. राजस्थानमध्ये येऊन तेच सभेमध्ये बोलतात की राजस्थान सोडून आम्ही देशातले सर्व राज्य जिंकू. हे निवडणुकीच्या तोंडावर जर का तुमचे सर्व नेते राजस्थानमध्ये येऊन बोलत असतील तर त्यांचा चेहरा कसा चालवणार आहात तुम्ही? प्रश्नाचं उत्तर द्या माझ्या. प्रत्यक्ष सभेमध्ये ज्यावेळी राहुल गांधी स्वतःच्या तोंडाने ऍक्सेप्ट करतात, राजस्थान छोड़कर इस देश में हर एक स्टेट को हम जीतेंगे, आणि उद्या तुम्ही सामोरे कशाला चाललाय तर राजस्थान मधल्या निवडणुकांना. मग तुम्ही अशोक गेहलोतजींचा चेहरा पुढे करणार ना? तुमच्याकडे तो चेहराच नाहीये. तुमचे नेते ज्या ठिकाणी बोलतात त्या ठिकाणी ब्लंडर मिस्टेक्स करतात. ज्यावेळी त्यांचे चेहरेच तुम्ही चालवू शकत नाही, अशा वेळी तुम्ही केवळ म्हणजे आता पर्याय नसल्यामुळे अशोक गेहलोतजींचा चेहरा चालवला, इकडे कमलनाथजींचा चेहरा चालवला. पण दुर्दैवाने तुमचे जे सो कॉल्ड स्थानिक वगैरे नेते म्हणतायत त्यांना लोकांनी रिजेक्शन दिलेलं आहे. तुमचे स्थानिक चेहरेही चालत नाहीत, तुमचा सर्व व्यापक चेहराही चालत नाही. आता तुम्ही अतिशय विश्वासाने म्हणता की त्या नरेंद्र मोदीजींना तुम्ही घरी वगैरे बसवणार आहात. तर तुम्ही एकदा आता आत्मपरीक्षण करा ना. स्थानिक ना केंद्रीय ना ग्रामपंचायत कुठेच तुमचे कुठलेच चेहरे चालत नाहीत. त्यामुळे घराणेशाहीच्या जीवावर हा देश चालणार नाही, हे लोकांनी ठणकावून सांगितलंय. जो देश हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, हे लोकांनी आज दाखवून दिलेले. त्यामुळे देश हिताच्या गप्पा मारा. तुम्ही अल्पसंख्याकांचं राजकारण, ओबीसीचं राजकारण, असे सगळे जातीभेदाचे राजकारण करत जर या देशामध्ये करत राहिलात तर उद्या सुद्धा जनता तुम्हाला रिजेक्शनच देणार आहे. त्यामुळे देश हिताविषयी बोला, चेहऱ्यांविषयी बोलू नका. आम्हाला असं वाटलं म्हणून आम्ही जे काही आहे ते केलं, त्याच्याविषयी तुम्ही चर्चा या ठिकाणी करत बसण्यापेक्षा तुम्हाला जनमताचा कौल का मिळाला नाही? राहुल गांधींचा चेहरा ब्लंडर मिस्टेक्स मुळे ज्या राज्यात जातील त्या ठिकाणी असे काहीतरी बोलून येतात की तुम्ही त्यांचा चेहराच पुढे घेऊन जाऊ शकत नाही. हे तुमचं दुर्दैव आहे. त्यामुळे ज्यांना तुम्ही विद्वान, खूप विद्वत्ता आहे वगैरे असे म्हणतात, ते स्वतः ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये भारताची व्याख्या ज्यावेळी एक तरुण त्यांना विचारतो त्यावेळी ते सांगतात इट्स अ युनियन ऑफ स्टेट. ज्या माणसाला भारत काय आहे हे माहिती नाहीये, जो विदेशात जाऊन इट्स अ युनियन ऑफ स्टेट्स म्हणतो, त्या लोकांना ना भूतकाळ आहे, ना वर्तमान काळ आहे, ना भविष्य काळ आहे. त्यामुळे अशा विद्वानांचा वापर तुमच्या लेखी तुमच्या पार्टीमध्ये काही होत नाहीये. इट्स अ कम्प्लीट रिजेक्शन. त्याचा ऍक्सेप्टन्स तुम्ही करा आता. कपिलजी, यावरती आपलं शेवटचं एक उत्तर. मला हे कळत नाही की प्रेरणाताई सातत्यानं ऍक्सेप्ट करा हे करतात. त्यांना अजूनही राहुल गांधींची इतकी काय भीती वाटते मला हे कळत नाही की राहुल गांधींना भीतीचा प्रश्नच नाहीये. राहुल गांधींना तुम्ही राहुल प्रश्नच गांधी हा वास्तव स्वीकारणारा नेता आहे. राहुल गांधी हा वास्तवात नरेंद्र मोदी सारखा चमकोगिरी फेकूगिरी खोटी आश्वासनं देणारा नेता राहुल गांधी नाही. राहुल गांधी हा वास्तववादी लोकांच्या मनातला बोलणारा नेता आहे.
निवडणुका का हरवून भ्यायचं? म्हणून काही कोणाला भ्यायचं? काँग्रेसच्या लोकांनी नाकारलं असं होऊ शकत नाही. मोदींच्या भ्यायचं? नावावर गेल्या 10 वर्षात प्रचंड कोणाला भ्रष्टाचार भ्यायचं? करून, प्रचंड आणि पैसा का भ्यायचं? खर्च करून या ठिकाणी निवडणुका भिडण्याचं जिंकण्याचं एक काम कारण मोदींनी सांगा केलेलं आहे. कपिलजी, नरेंद्र भिडण्याचं मोदी- एक कारण सांगा. नाही का प्रचंड भ्यायचं? भ्रष्टाचार का करून घाबरायचं? निवडणुका जिंकण्याचं काम. का अहो, तुम्ही हे काय घाबरायचं? सांगता? राजस्थान मधलं राहुल गांधींचं उदाहरण सांगता. अहो, त्यावेळी का मिझोराम मध्ये घाबरायचं? तुमच्या मिझोराम मधल्या नाकाखालून मिझो तुमचे लोक नॅशनल निघून फ्रंटच्या जातात. एका तिथला जो सीएम आहे त्या सीएम न नरेंद्र मोदींना सांगितलं की तुम्ही का प्रचाराला येऊ नका, घाबरायचं? तुम्ही आला तर आमची परिस्थिती खराब होईल, जाहीरपणे सांगितलेलं आहे. का अहो, मग घाबरायचं? इतकी नामुष्की नरेंद्र कपिलजी, मोदी का हे का मान्य घाबरायचं? करत नाही? मला भाजपकडे घाबरण्याची नरेंद्र 5 मोदींच्या कारणं सांगा. फेकूगिरीशिवाय चंपूगिरीशिवाय मला कुठलीही गोष्ट आता घाबरण्याची शिल्लक 5 कारणं नाही. सांगा. नाही मी आज जय महाराष्ट्र न्यूज चॅनल वरती तुम्हाला आवाहन करते, घाबरण्याची 5 कारणं सांगा. प्रेरणाजी, आता तुम्हाला असं वाटते 3 राज्याच्या निवडणुका जिंकलो तर आता काय नरेंद्र कपिलजी, मोदी सुरू झालेलं आहे? घाबरण्याची 5 नरेंद्र कारणं मोदींच्या सांगा हो. नावावर मताची भीक मागितल्याशिवाय तुमच्याकडे काही शिल्लक नाही. मी काँग्रेसकडे तुम्हाला लढणारी लोकं आहेत. इतकी ताकद मोदीजी असेल तर काय मग यशस्वी राज्यातल्या आहे त्याची निवडणुका का घेत 50 नाही? कारणं सांगते. तुम्ही मला राहुल गांधींना घाबरण्याची 5 कारणं सांगा. मी मोदीजी काय यशस्वी आहेत, भारतीय जनता पक्ष काय मी यशस्वी आहे सांगतोय, याची 50 तुम्ही कारणं राहुल सांगते. गांधींना घाबरताय, तुम्ही राहुल गांधींना का घाबरायचं? प्रयत्न करताय. राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं तुमच्या नाकात दम आणला, हे चूक भाजपच्या चूक नाकात आहे. दम आणला, ठीक आहे, नाकात निवडणुकांचे दम निकाल काही आणण्यासाठी दाखवत त्या 4 ठिकाणी राज्य पैशाचा जिंकावी प्रचंड प्रमाणात लागतात. गैरवापर केला त्यावेळी गेला नाकात म्हणून दम येतो. निवडणुकांचे निकाल चुकीचे आले. नाकात राहुल दम गांधींनी आणण्यासाठी तुमच्या नाकात दम 4 आणलाय, मान्य राज्य करा. जिंकावी लागतात. 3 Accept राज्यांमध्ये करा, accept सबसे की राहुल हार गांधींनी तुमच्या झाल्यानंतर नाकात नाकात दम दम आणलाय कशाचा आणि आणणार आहे? आगामी मोदींनी काळात आणून तुम्हाला राहुल ठेवलाय का गांधींची तुमच्या? भीती आहे. अरे हे तर खरी तुमच्यासाठी पनौती तुम्ही जे काही तुमच्या आता बोलताय ना, पार्टीची तुमचे तुमच्यासाठी राहुल धक्का आहे. गांधीच आहेत. हे धक्कादायक निकाल आहे तुमच्या की तुम्ही- पार्टीची तुम्हाला खरी पनौती अनपेक्षितपणे हे तुमचे राहुल शिकते. गांधी आजपर्यंत आहेत. एकाच त्यांनी भाजपवाल्यांना तुमच्या वाटत नव्हतं की पार्टीच्या आमचं नाकात सत्ता दम आणून येईल. ठेवलाय. म्हणजे तुमच्या नाकात काँग्रेसला दम आणला राहुल गांधींनी संपवण्यासाठी एक ते भाजपवाल्यांच्या. राहुल गांधी नरेंद्र मोदींना बाकी कोणाची अरे बाबा, आवश्यकता मध्य नाहीये. प्रदेशात मध्य प्रदेशातली निवडणूक तुम्हाला जर त्यामुळे राम लल्लाच्या दर्शनावर तुमची- जिंकावी लागत असेल जी तर प्रेरणाजी, पाहिजे. कपिलजी, आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपली मतं मांडली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्राकडून खूप खूप धन्यवाद. आपण पाहतोय आजचा हा खरं तर महत्वाचा दिवस आहे. मतमोजणी होते, सकाळपासून मतमोजणीकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. निकाल हा थोड्याच वेळात जाहीर होणार आहे. या निकालाकडे आपलं लक्ष आहे. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र.